चला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महाराज की जय। हा तर आपला बृहदारण्यक उपनिषदामधला चौथा अध्याय आणि तिसरा ब्राह्मण याच्यामध्ये आपला सातवा मंत्र झाला, ज्याचा आपण विस्ताराने विचार केला. आणि तो विषय होता आत्मस्वरूप. म्हणजे आत्म्याचं नेमकं स्वरूप काय आहे ह्याच्यावर फार प्रदीर्घ अशी चर्चा आपण पाहिली. आणि ते पूर्णपणे मागच्या वेळेस हे खराब झालेलं होतं आपलं टीव्हीचा. तरी पण मी एक 5-10 मिनिटं जास्त घेऊन तो मंत्र संपवला. तेव्हा आज आपण आता पुढचा मंत्र घेऊया, आठवा मंत्र. चौथा ब्राह्मण, हे चौथा अध्याय, तिसरं ब्राह्मण आणि आठवा मंत्र. तेव्हा आता हा जो विषय आत्म्याच्या संदर्भात पुढे आहे सगळा. आत्मा जो आहे तो जन्म आणि मृत्यूच्या बरोबर आपले देहेंद्रिय रूप पापास ग्रहण करतो आणि तो त्यागही करत असतो. आता इथे आत्मा हा जो शब्द वापरलाय इथे, हा जीवात्मा ह्याच अर्थाने आहे. कारण जीवात्मा जो आहे तो जन्म आणि मृत्यूच्या माध्यमातून तो देहाचा त्याग करणे आणि देहाचा स्वीकार करणे हे त्याच्यामध्ये घडतं. म्हणून देहेंद्रिय रूप पापास तो ग्रहण करतो आणि देहेंद्रिय रूप पापास जे आहे त्याचा त्यागही करतो. असं ह्याच्यामध्ये हा विषय ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. तेव्हा ज्या प्रकारे येथे एका देहामध्ये स्वप्न होऊन आत्मा मृत्यूच्या रूपातील हे देह आणि इंद्रियाचे जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण करून स्वप्नामध्ये तो आपल्या ज्योतिष स्वरूपामध्ये तो स्थित राहत असतो. म्हणजे इथे दोन लोक सांगितलेत. एक जागृत अवस्थेमधला लोक जो आहे तो ह्या भूलोक आहे, आणि स्वप्नावस्था जी आहे ना ही मात्र परलोकाची सांगितली आहे. तेव्हा ज्यावेळेस तो निद्रेमध्ये जातो आणि स्वप्नावस्थेत जातो, तेव्हा स्वप्नावस्थेमध्ये ज्या काही घटना घडतात त्या परलोकातल्या आहेत, असं यांनी दोन्हीबद्दलही सांगितलं आहे. तेव्हा स्वप्नामध्ये ज्यावेळेस तो आत्मा जातो तेव्हा एक प्रकारे त्या देहाचा काही क्षणाकरता का असेना पण तो मृत्यूसारखा होतो. आणि मग देह जो आहे तो इंद्रिय आणि इतर सगळ्या गोष्टीचा अतिक्रमण करून तो स्वप्नामध्ये आपल्या ह्या ज्योतिष स्वरूपामध्ये तो स्थित होत असतो. असा हा विषय आहे. तेव्हा या संदर्भामध्ये आता हा जो मंत्र काय आहे ते आपण पाहूया आणि त्याचा अर्थ पाहूया. स वा अयम जायमनः शरीरमाभि संपन्न या पाप पाप्मभिः संसृज्यते स उत्क्रामन मियमाणः पाप्ननो विजहाती. तेव्हा अर्थ असा आहे की तो जो हा पुरुष आहे त्याला जीवात्मा असं म्हटलंय. तो पुरुष म्हणजेच तो जीवात्मा आहे, तो जीव आहे. तर तो जो पुरुष आहे तो जन्म घेताना शरीरास आत्मभावाने प्राप्त करून घेतो आणि पापाने तो देह आणि इंद्रियाशी संश्लिष्ट होऊन जातो, म्हणजे संलग्न होऊन जातो. आणि मृत्यूसमयी त्याचं उत्क्रमण होतं आणि तो ह्या पापरूपी देह इंद्रियाचा त्याग करत असतो. असा याचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा या जीवात्म्याचं काय वैशिष्ट्य आहे हे या मंत्रात आलेलं आहे की जीवात्म्याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळेस तो देह धारण करतो आणि तो भूलोकामध्ये जन्म घेतो तेव्हा तो देह आणि इंद्रिय यांना घेऊनच तो जन्मतो. आणि ह्यांना घेऊन जन्मल्यामुळे त्या देह आणि इंद्रियामध्ये तो इतका एकरूप झालेला असतो. तो तो एकरूप होणं हेच त्याच्या जन्म आणि मृत्यूचं कारण आहे. तेव्हा ह्याच्यामध्ये या स्थितीमध्ये ज्यावेळेस तो प्रत्यक्ष जन्म आणि मृत्यूचा अनुभव घेतो, तर त्या जन्म आणि मृत्यूचा तो दररोजच अनुभव घेतो असं याचं म्हणणं आहे. ज्यावेळेस तो रात्री निद्रेमध्ये जातो आणि स्वप्नामध्ये जातो त्यावेळेस तो दुसऱ्याच लोकात असतो. आणि त्यावेळेस त्यांनी आपला जो देह आहे आणि आपली जी इंद्रिय आहेत ह्या सर्वांचा आपण त्याग करतो. तिथे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पंचमहाभूताची वस्तू नसते, पण सगळ्या प्रकारची उत्पत्ती मात्र होते. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा स्वप्नामध्ये मनुष्य जातो तेव्हा त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची बाकीची सामुग्री नसते की ज्याच्यामुळे तो काही नवीन इमारती तयार करेल, नवीन वाहनं तयार करेल. पण तरी त्याला वाहन मिळतं, इमारती मिळतात, नवीन घटना मिळतात. म्हणजे आपण पाहतो स्वप्नामध्ये जे अनेक प्रकारचे अनुभव येतात त्या अनुभवामध्ये असलेल्या ज्या गोष्टी आपण प्रत्यक्ष त्यावेळेस स्वप्नस्थितीमध्ये जे पाहतो तेव्हा त्याचा जरी या जागृत अवस्थेमध्ये जरी त्याचं अस्तित्व नसलं तरी त्याचं जे अस्तित्वाचा जो काही भाग आहे त्याचा मात्र आभास होतो. आणि ते मात्र ह्या परलोकातलं असतं असं यांचं म्हणणं आहे.
तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की हा जो प्राकृत पुरुष आहे, त्यांनी प्रकृतीला धारण केल्यामुळे त्याला प्राकृत पुरुष असं म्हटलंय. तो ज्यावेळी जन्म घेतो त्यावेळी कशा प्रकारे जन्म घेत असेल, तर त्यावेळी तर तो असं दाखविलं आहे की शरीर म्हणजे देहेंद्रिय संघ असं त्याला म्हटले. देह आणि इंद्रिय यांचा संघ. तेव्हा देहेंद्रिय संघातास प्राप्त होताना, अर्थात शरीरामध्ये आत्मभाव करताना, शरीरच म्हणजे मी आहे हा शरीरामध्ये असलेला आत्मभाव आहे. तेव्हा शरीरामध्ये आत्मभाव करताना त्या पापांनी, अर्थात पापाच्या समवाय कारणाने धर्म आणि अधर्माचा आश्रयभूत देह जो असतो आणि इंद्रियांनी संसष्ट संयुक्त होऊन तो जात असतो आणि तेच उत्क्रमण करताना शरीरांतर प्राप्तीसाठी ऊर्ध्व दिशेकडे जातेवेळी श्रुतीमध्ये मियमाण हा असा शब्द वापरलाय. मियमाण हा म्हणजे मृत्यूच्या वेळेस. तेव्हा ह्या पदार्थाची व्याख्या ही उत्क्रामन या पदाने केलेली आहे व त्या संश्लिष्ट देहेंद्रिय रूप पापरूपास त्यागून त्याच्याशी विन्मुख होऊन जात असतो, अर्थात त्याला सोडून जात असतो. ज्या प्रकारे हा जीव या एक वर्तमान शरीरामध्ये बुद्धीची समानतेस प्राप्त होऊन स्वप्न आणि जागृत ह्या दोन्ही वृत्तीमध्ये पापरूप देह आणि इंद्रियाचे ग्रहण आणि त्याग करत असतो, तेव्हा निरंतर संचार करत राहत असतो. अगदी त्याच प्रकारे हा पुरुष जो आहे तो जन्म आणि मरणाच्या द्वारे इंद्रिये आणि देह याचे निरंतर ग्रहण करणे आणि त्याचा त्याग करणे म्हणजेच इहलोक आणि परलोक या दोन्हीमध्ये त्याचा संचार होत असतो. आणि ह्या संचारामुळेच तो जोपर्यंत ह्या संसार बंधनापासून तो मुक्त होत नाही तोपर्यंत ह्याचं जन्ममृत्यूचं चक्र चालू असतं. पुन्हा पुन्हा जन्म घेणे आणि पुन्हा पुन्हा मृत्यू होणे ह्या चक्रामध्ये तो असतो. म्हणून ही प्रक्रियाच मुळातून संयोग आणि वियोग असल्या अशा प्रकारची आहे. तेव्हा प्रकृतीशी संयोग होणे आणि प्रकृतीपासून वियोग होणे ह्याच्याच कारणाने या आत्मज्योतीचे देहेंद्रिय रूप पापांनी हे अन्यत्व सिद्ध होत असतं. त्याचाच धर्म होण्यावर तर ह्याचा संयोग तथा वियोग होणे अशा प्रकारचं इथे पाहिलं जातं. पण ज्यावेळेस तो या सर्व ह्याच्यापासून मुक्त होतो, इच्छेपासून वासनेपासून मुक्त होतो, तेव्हा त्याला जन्म आणि मृत्यूची काही आवश्यकता राहत नाही असं या ठिकाणी प्रतिपादित केलेलं आहे. तेव्हा या जीवात्म्याचे जे जन्म आणि मृत्यूच्या स्थिती काय असतात आणि अगदी तशीच स्थिती ही दररोज मनुष्य जेव्हा निद्रेमध्ये जातो तेव्हा एक प्रकारे तो त्या आपल्या देहाचा जो भाव असतो देहभाव, तो देहभाव त्याचा संपलेला असतो आणि तो तो कुठेतरी त्या आत्मतत्वाशी नकळतपणे तो तिथे संपर्कात असतो. पण तो जीवात्माच तिथे कार्यरत करतो, जीवात्माच आपली कल्पना मांडतो आणि जीवात्मा स्वप्नरूपाने तुम्हाला अनुभव देत असतो. परंतु तो तो जो लोक आहे तो भिन्न आहे. तो लोक जो आहे तो हे लोक नाही, तर तो परलोक आहे असं ह्याने सांगितलेलं आहे. असा या ठिकाणी ह्या जीवात्म्याच्या या विविध स्थितीचं वर्णन केलेलं आहे. आता त्याच दोन स्थानाचं वर्णन पुढे केलेलं आहे. आता आपण जे दोन स्थान पाहिले, इहलोक आणि परलोक, म्हणजे भूलोक आणि परलोक, किंवा जो अंतरिक्ष म्हणा किंवा स्वर्गलोक म्हणा, अशा प्रकारे जो स्वर्गलोक आणि भूलोक ह्या दोघांचं जे काही स्थान आहे त्या स्थानामध्ये जीवात्म्याचं भ्रमण कसं होतं असा हा विषय आहे. तर परंतु स्वप्न आणि जागृतीचे समान हा पुरुष जो आहे तो जन्म आणि मरणाच्या द्वारे क्रमशः ज्याच्यामध्ये संचार करत असतो त्याचे ते दोन लोक तर नाहीतच. स्वप्न आणि जागृती तर प्रत्यक्ष जाणले जात असतात, परंतु इहलोक व परलोकाचे तर कोणत्याही प्रमाणाने त्यात होत नसते. म्हणून ही स्वप्न आणि जागृती इहलोक आणि परलोक आहे त्यावर सांगितलं जात आहे. काय सांगता येतात या मंत्रामध्ये आपण पाहूया. त्या 9व्या मंत्रामध्ये तो मंत्र असा आहे की तस्य वा एतस्य पुरुषस्य द्वे एव स्थाने भवत इदं च परलोकस्थानं च संध्या तृतीयं स्वप्नस्थानं तस्मिन्नं संधे स्थाने तिष्ठन्नेति उभे स्थाने पश्यतीदं च परलोकं स्थानं च अथ यथाक्रमोऽयं परलोकस्थाने भवति तमाक्रमात्मा क्रम्यो भयान पाप्मन् आनन्दाश्च पश्यति स यत्र प्रस्वपित्यस्य लोकस्य सर्वावतो मात्रां पादाय स्वयं विहत्य स्वयं निर्माय स्वेन भाषा स्वेन ज्योतिषा प्रस्वपित्यत्रायं
पुरुषः स्वयं ज्योतिही भवति, असा हा नववा मंत्र आहे. आणि ह्या नवव्या मंत्राचा अर्थ आपण पाहूया. नवव्या मंत्राचा अर्थ असा आहे की ह्या पुरुषाचे हे दोनच स्थाने आहेत. एक हा लोक आणि दुसरं म्हणजे परलोक. तेव्हा हा लोक आणि परलोकाच्या संबंधी स्थान, हे तिसरं मात्र स्थान अजून एक दिलेलं आहे. तर तिसरं स्थान जे आहे ते स्वप्नस्थान आहे. तेव्हा संध्यस्थान त्याला म्हणता येईल. संध्या म्हणजे जिथे त्याची संधी होते, ज्या ठिकाणी दोन लोकाच्या मधला जो भाग आहे त्याला संध्या असं म्हटलेलं आहे. तेव्हा त्या संध्यस्थानामध्ये स्थित राहून या अशा लोकरूप स्थानास आणि परलोक स्थानास समजले आहे. आणि त्या संध्यस्थानामध्ये स्थित राहून या लोकरूप स्थान आणि परलोक रूप स्थान या दोन्हीमध्ये ह्या लोकास पाहत असतो. हा पुरुष जो आहे तो परलोक स्थानाच्या साठी जसे साधनाने संपन्न होत असतो, तेव्हा हे जे आहे हे पाप आहे असं या ठिकाणी म्हटलं. म्हणजे पाप या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्यावेळेस तुम्ही लिप्त होता प्रकृतीला आणि ती लिप्त झाल्यानंतर तुमची जी काही कामना आणि आसक्ती जी निर्माण होते त्यालाच पाप असं म्हटलंय. तेव्हा या पापाचं फलरूप दुःख आणि आनंद, म्हणजे आनंद म्हणजे इथे सुख म्हटलेलं आहे. तेव्हा दुःख आणि सुख दोघास हे पाहत असतात. ज्या समयी हा झोपत असतो त्या समयी या सर्ववान लोकांची मात्र एकदेशास येऊन स्वयं या स्थूल शरीरास अचेत करून टाकतात आणि स्वयं आपल्या वासनामय देहास रचून आपल्या प्रकाशानेच, अर्थात आपल्या ज्योतिस्वरूप असलेल्या नेच तो शयन करत असतो. आणि या अवस्थेमध्ये हा पुरुष जो आहे तो स्वयंज्योती स्वरूप होत असतो, असं या ठिकाणी त्याचा मुख्य अर्थ आहे. तेव्हा असा हा विषय जो आहे तो या ह्याच्यामध्ये या जीवात्म्याचे जे लक्षण आहेत ते सांगितले. आता आपण त्याचा आशय पाहूया. नवव्या मंत्राचा आशय असा आहे की ह्या पुरुषाच्या निश्चयाचे दोनच स्थान असतात आणि न तिसरा अथवा न चौथा स्थान असतं. मग ते कोणते आहेत? तर हा जो प्राप्त वर्तमान जन्म आहे, अर्थात जे शरीर, इंद्रिय, विषय आणि वेदनायुक्त प्रत्यक्षाने अनुभव होणारे या अनुभवाचे स्थान असते. आणि परलोक स्थान ज्यामध्ये परलोकाचे स्थान आहे ते शरीरादीचा विषय होण्याच्या पश्चात अनुभव होणारा असतो. परंतु शंका अशी आहे त्याच्यावर की शंका घेणारे विचारतात की परंतु स्वप्न देखील तो परलोकच आहे. आणि जर ही गोष्ट अशी असेल तर दोनच अशा प्रकारचा निश्चय करणे उचित नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने परलोक काय आहे हे सांगणं आवश्यक आहे. तर तुम्ही प्रत्यक्ष मृत्यूच्या नंतरही तुम्ही परलोकात जाता आणि दिवसाच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये सुद्धा तुम्ही रात्रीच्या वेळेस जे काही झोपेमध्ये स्वप्नात जाता तर तोही परलोकच आहे. तेव्हा खरा परलोक काय आहे याचा निश्चय करणं आवश्यक आहे असे या ठिकाणी शंका व्यक्त केली आहे. त्याच्यावर गुरु म्हणतात की समाधान, म्हणजे समाधान करताना ते काय म्हणतात बघा. तुम्ही म्हणता अशी काही गोष्ट नाही, तर मग कशी गोष्ट आहे? तर ते संधी आहे. म्हणजे इहलोक आणि परलोकाची जी संधी असते त्यामध्ये राहणारे जे तिसरे संध्यास्थान असते ते स्वप्नस्थान आहे. याने स्थानाचे दोन होण्याचा निश्चय केला आहे. कारण की 2 ग्रामाची संधी आणि त्या ग्रामाची संधी त्या ग्रामाच्या अपेक्षेने तृतीय रूपात योग्य मानली जात नाही. परंतु त्या परलोक स्थानाच्या अस्तित्वाचे ज्ञान कसे होत असतं तर याचं उत्तर देत आहेत की कारण की ती त्या सध्या स्वप्नस्थानामध्ये स्थित, अर्थात वर्तमानात राहून पुरुषास त्या 2 स्थानास पाहत असतो. ते 2 स्थान कोणते आहेत? तर ह्या लोकरूपाचे स्थान आणि परलोक स्थान. म्हणून स्वप्न आणि जागृतीपेक्षाही भिन्न असे 2 लोक आहेत की ज्यामध्ये की आपल्या बुद्धीची समानतेस प्राप्त होऊन पुरुष जो आहे तो जन्म मरण परंपराच्याच क्रमाने निरंतर संचार करून राहत असतो. परंतु पुरुष जो आहे तो स्वप्नात स्थित राहून कशा प्रकारे, कोणत्या आश्रयामध्ये राहून आणि कोणत्या विधीने दोनही लोकांस तो पाहत असतो त्यावर असे दाखवतात की आता तो कशा प्रकारे पाहत आहे. तर ऐका. यथाक्रम ज्याने जीव आक्रमण करत असतो त्यास अक्रम आश्रय, अर्थात अवष्टंभ म्हणजे आधार, अशा प्रकारचे शब्द वापरले गेलेले आहेत. तेव्हा ह्या जीवाचा असा आक्रम होतो त्याचे अनुसार त्याला यथाक्रम म्हटले जात आहे. आणि हा पुरुष जो आहे तो आपल्या प्राप्त करण्यायोग्य परलोक स्थानरूप निमित्तामध्ये जसे आक्रमक वाला होत असतो, अर्थात विद्या कर्म आणि पूर्व प्रज्ञारूप
ज्या प्रकाराचे परलोक प्राप्तीचे साधनाने युक्त होत असतो, त्या आक्रमकास या अंकुरभावास प्राप्त झालेल्या बीजाच्या समान परलोकाचे स्थानाच्या प्रती उन्मुख झालेले त्या आक्रमकास आक्रांत करून त्याचा अवष्टंब अर्थात आश्रय घेऊन दोनही लोकांस तो पाहत असतो. म्हणून त्याला उभयमान अशा या पदामध्ये बहुवचन धर्म अधर्माच्या फलास अनेकताच्या कारणाने सांगितले आहे. उभयमान अर्थात उभय प्रकारचे, त्यात कोणास आहे तर पापास अर्थात पापाच्या फलास. साक्षात पापाचं दर्शन होणे तर संभवच नाही. या कारणाने पापाचे फल अर्थात दुःखास आणि सुखास अर्थात धर्माचे फलरूप सुखास हा जन्मांतर दृष्ट ह्या वासनेच्या कार्यपाप म्हणजे दुःख आणि आनंद दोघांनाही तो पाहत असतो. आणि यांच्याशिवाय जे काही जो प्राप्त होण्याच्या जन्माशी संबंधित जो धर्म आहे आणि अधर्म आहे त्याचेच क्षुद्रफल असते. त्यांनाच देखील धर्म अधर्माने प्रेरित होऊन अथवा देवतांच्या अनुग्रहास पाहत असतो. परंतु हे कसे जाणले जाते की स्वप्नामध्ये परलोक स्थानामध्ये होणारे हे सुखदुःखाचे दर्शन होत आहे आणि त्यावर दाखवले जात असते की कारण की त्याचा जन्म या जन्मामध्ये अनुभव घेत नाही, तेव्हा असे देखील बऱ्याचदा या बऱ्याचशा गोष्टी या पाहिल्या जात असतात. स्वप्न जे आहे ते अपूर्व दर्शन होणारी अशी ही गोष्ट नसते, तर अधिकतर पाहिले गेलेल्या या स्मृतीचे नामच स्वप्न असे आहे. आणि म्हणून दोनही स्वप्न आणि स्थानापेक्षाही हे भिन्न आहे. ज्या आदित्यामध्ये बाह्यज्योतीचे अभावामध्ये हे देहेंद्रिय संघरूप पुरुष ज्या आपल्यापेक्षा भिन्न आत्मज्योतीच्या द्वारे व्यवहार करत असतो असे सांगितले आहे. आणि म्हणून त्या आदित्यादी ज्योतीचा जो अभाव होत असतो तेथे ह्या विशुद्ध स्वयंज्योती आत्म्याची उपलब्धी होत असते असं पूर्वी सांगितलं आहे. तेव्हा ते तशा प्रकारचं ते स्थानच नसते, कारण की हे देहेंद्रिय संघात सर्वदा हे बाह्यज्योतीने संश्लिष्टच पाहिलं जात असतं. म्हणून आपल्या विवस्वित विविक्त स्वभाव ज्योतिरूपाने हा आत्मा असतच्या समान अर्थात असतच असतो. जर कधी बाह्य आध्यात्मिक आणि भूत आणि भौतिक पदार्थ संसर्गाने शून्य आपल्या विशुद्ध ज्योती स्वरूपास उपलब्ध होईल तर वर सांगितलेले सर्व काही होऊ शकते असे श्रुती सांगते. जो प्राकृत आत्मा आहे तो ज्या समय प्रस्वपिती प्रकर्षतया आप म्हणजे या प्रकर्षतया स्वाप म्हणजे निद्रेचा अनुभव करत असतो. आणि त्या समयी तो कोणत्या उपादानवाला कोणत्या विधीने झोपत असतो आणि संध्यस्थानावर तो कसा प्राप्त होत असतो, तर त्यावर दाखवले जाते की या जागृतरूप दृष्ट लोकांची सर्वांनाच जो सर्वांचा अवन म्हणजे पालन करत असतो तो हा लोक जो आहे तो अर्थात विषय आणि सुखदुःखादी वेदनायुक्त देहेंद्रिय संघात ह्याच्या सर्वावत्वाची व्याख्या अथो अयंवा आत्मा इत्यादी वाक्याद्वारे अन्नत्रयाच्या प्रकरणात करून दिली गेलेली आहे. अथवा संपूर्ण भौतिक मात्रा अध्यात्मादी भागांच्या बरोबर याचा संसर्गाची ही कारणभूत आहे. त्यामुळे हे सर्ववान आणि सर्वांनाच सर्ववान म्हटले गेले आहे. तेव्हा त्या सर्ववानाची मात्रा जी आहे ती एकदेश अर्थात अवयवाचा अपच्छेदन आदान, अवयवाचे अपादान अपच्छेदन अर्थात ग्रहण करणे म्हणजे दृष्ट जन्माची अर्थात ग्रहण करून म्हणजे दृष्ट जन्माच्या वासनेने संपन्न होऊन स्वयं अर्थात आपच ह्या देहास विहित चेतनशून्य करून जागृत अवस्थेमध्येच ह्या देहव्याप व्यवहाराच्यासाठी चक्षु आदी इंद्रियामध्येच या आदित्यादीचे उपकार होत असते. आणि देहाचे व्यवहार जे आहेत ते आत्म्याच्या धर्म अधर्माच्या फलाच्या उपभोगाचे कारण आहे. आणि या देहामध्ये तो धर्म आणि अधर्म ह्याच्या फलाच्या उपभोगाची उपरती ह्या आत्म्याच्या कर्माच्या उपरतीचे कारण आहे. आणि यामुळे आत्मा ह्याचे हनन करणारा आहे असे म्हटले जात असते. आणि स्वयं निर्माण करून मायामयाच्या समान वासनामय स्वप्नदेह रचून शयन करत असतात. देहाचे निर्माण देखील आत्म्याच्याच कर्मामुळे होत असते. आणि यामुळे तो आत्मकर्तृत्व म्हटला गेला आहे. स्वकीय म्हणजे आपल्या भासाने मात्रोपादार रूपाभास
दीप्ती अर्थात प्रकाशाने तो म्हणजे सर्व वासनात्मक अंतःकरण वृत्तीरूप प्रकाशाने, कारण की तो सर्व वासनामयी वृत्तीच तिथे विषयभूता होऊन प्रकाशित होत असते आणि त्या अवस्थेत तो स्वयं भाव म्हणजे प्रकाश हा म्हटला जात असतो. त्या आपल्या विषयभूत भासून व त्याचाच विषय करणारी हे विशुद्ध रूप अलुप्त दृक स्वभावाच्या आत्मज्योतीने त्या आपल्या वासनात्मक प्रकाशरूप विषय हे करताना पश्चाताप म्हणजे शयन करून घेत असतात. अशा प्रकारे जे राहत असते तेच प्रस्वपिती असे त्याला म्हटले आहे. येथे या अवस्थेमध्ये या कालामध्ये हा जो पुरुष आहे तो अर्थात आत्मा हा स्वयंच विशुद्ध ज्योती स्वरूप होत असतो. अर्थात बाह्य आध्यात्मिक भूत व भौतिक या संसर्गिक संसर्गाने तो रहित होत असतो. तेव्हा अजूनही त्याचा विस्तार पुढे केलेला आहे. तर इथे आपण थांबूया, कारण आपला वेळ संपून गेलेला आहे. आज फार कमी झालं, पण त्याला काही इलाज नाही. तेव्हा आपण पुढच्या रविवारी भेटू आणि हा विषय जो आहे तो अजून आपण पुढे विस्ताराने पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हाँ तो ठीक है।